असं वाटलं की तुझ्या शरीरात हाडं आहेत ना? तर लोटे ते चिपळूण असा जो 20 किलोमीटरचा प्रवास आहे बर, तो बाईकने करायचे. बापरे. जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मला बॅक इंजुरी झाली होती. नमस्कार, जागर मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जागर मीडियासाठी मी विभा कदम. आज जागर मीडियासाठी खऱ्या अर्थाने सुवर्णयोग आहे, कारण आज आपल्यासोबत आहे एक सुवर्णकन्या जिने भारताचं प्रतिनिधित्व केलं अहमदाबाद इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये योगा या खेळ प्रकारासाठी. आणि फक्त प्रतिनिधित्व केलं इतकंच नव्हे तर तिने गोल्ड मेडलसुद्धा मिळालं, म्हणूनच मी तिला म्हटलं सुवर्णकन्या. आणि हे एकच गोल्ड मेडल नाही आहे, तर याआधीसुद्धा तिने एशियन चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा असंच एक गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर ओळख करून देते या सुवर्णकन्येशी. ही आहे तन्वी रेड्डीज, चिपळूणची आहे. चिपळूणच्या DBJ कॉलेजमध्ये शिक्षण घेते, TY BSc करते आहे. आणि या चिपळूणच्या कन्येने, एकूणच रत्नागिरीच्या कन्येने हे सुवर्ण पदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे. तन्वी, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तर आज तन्वी ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक तरुण मुलामुलींसाठी, प्रत्येक मुलीसाठी, प्रत्येक मुलासाठी स्पोर्ट्समन म्हणूनच नव्हे तर एक छान यंग गर्ल आणि प्रेरणा म्हणून आज सगळ्यांसमोर आलेली आहे. कारण तिनं मिळवलेलं सुवर्णपदक हे भारतासाठीच फक्त नव्हे तर रत्नागिरीसाठी आणि रत्नागिरीतही चिपळूण तालुक्यासाठी खूपच मानाचं आहे. तन्वी, कसा सुरू झाला तुझा हा योगाचा प्रवास? म्हणजे लहानपणापासूनच तुला योगा करायची आवड होती का काहीतरी किक मिळाली आणि तू योगाचा तुझा प्रवास सुरू झाला? कसा झाला प्रवास? मी 2रीत होते तेव्हा मी माझ्या बहिणींसोबत कथ्थकला जायचे. बर, पण मला कथ्थक फारसं जमत नव्हतं. ओके. म्हणून मी ठरवलं की काहीतरी स्पोर्ट्समध्ये काहीतरी करावं पुढे जाऊन. बर, म्हणून मी काहीतरी स्पोर्ट असला पाहिजे म्हणून मी योगा जॉईन केलं. मग मी माझ्या मम्मी पप्पांना बोलले की मला योगा जॉईन करायचं आहे. मग ते मला चिपळूण येथील पाक व्यायामशाळेत घेऊन गेले. मग तिथले माझे कोच रणवीर सावंत सर ह्यांच्याशी आमचं बोलणं झालं. म्हणजे मला योगा करायचा होता, लहानपणीपासून खूप इच्छा होती. मग आम्ही तिथे ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतलंस तेव्हा तुझं वय किती होतं ग? मी 4थीत होते. 4थीत होतीस. एवढ्या लहान वयात तुला असं वाटलं की मला योगाच करायचं आहे? काही विशेष अशी आवड वाटली की तिथे जाऊन तुला वाटलं की नाही मला हे करायचं आहे? काय वाटलं म्हणजे नक्की योगाच का? कबड्डी, फुटबॉल किंवा इतर गेम्स का नाहीत? मी योगाच्या व्हिडिओज वगैरे बघितल्या होत्या, सो मला ते बघूनच इच्छा झाली की नाही मला योगा करायचा. बापरे, आम्ही जेव्हा योगाचे व्हिडिओ बघतो तेव्हा आम्ही 4 हात लांब राहतो. आणि ही 4थीत असतानाच तिला आवड निर्माण झाली. खरंच खूपच अमेझिंग आहे. त्याच्यानंतर तुझा मग प्रवास कसा सुरू झाला योगाचा? म्हणजे कसं शेड्यूल होतं तुझं योगासाठी? तुझी प्रॅक्टिस कशी असायची? शाळेचा वेळ कसा मॅनेज करायचीस आणि घरातल्यांचा सपोर्ट कसा होता? मी जेव्हा म्हणजे स्कूलमध्ये होती, म्हणजे 4थमध्ये होती, तेव्हा मी सकाळी स्कूलला जायचे. बरं. आणि मी 4-4:30ला यायचे. मग मी लोट्यात राहते ना, सो माझे मम्मी पप्पा मला रोज लोट्यावरून चिपळूणला घेऊन जायचे बाईकने. कारण का मी रात्री येता खूप थकलेली असायची, मग मला खूप झोप यायची. मग माझ्या मम्मीला पण आमच्यासोबत यावं लागायचं. मग मी त्यांच्या मध्ये बसून रोज ते मला ये जा सोडायचे. आणि मग 3 ते 3.5 तास आमची प्रॅक्टिस चालायची. मग तोपर्यंत माझे मम्मी पप्पा चिपळूणला थांबून राहायचे. पण मग एवढ्या लहान वयापासून तू योगा सुरू केलास तर योगासाठी लागणारं जे काही डाएट म्हणतो आपण, तो तुला एवढ्या लहानपणापासूनच सुरू होता की नंतर जेव्हा तू स्पर्धांमध्ये अपिअर व्हायला लागलीस तेव्हा तुझा डाएट सुरू झाला? कशी सुरुवात झाली? जेव्हा मी कॉम्पिटिशन्स खेळायला लागले तेव्हा मला कळायला लागलं की डाएट हा मेन असतो. मग मी प्रोटीन्स वगैरे खायला सुरुवात केली. म्हणजे जसं की पनीर, चिकन. ओके. आणि कॉम्पिटिशनला अपिअर केव्हापासून झालीस तू? म्हणजे 4थीत असतानाच की पुढे काही वर्षांनी? 6thमध्ये असताना. म्हणजे 6वीत असताना तू पहिली कॉम्पिटिशन कोणती होती? कॉम्पिटिशन स्कूल गेम्स. स्कूल गेम्समध्ये होती. कसा होता तुझा पहिला कॉम्पिटिशनचा अनुभव? जेव्हा मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं होतं तेव्हा मला डिस्ट्रिक्टमध्ये रँक नव्हता आला, कारण का ती माझी पहिली स्पर्धा होती. पण नंतर मग मी माझी प्रॅक्टिस, म्हणजे सरांनी माझी प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली अजून. मग हळूहळू मी डिस्ट्रिक्ट, मग स्टेट, मग नॅशनल अशी खेळत गेले.
अरे वा. म्हणजे आधी तुझी शालेय स्पर्धा तिथे झाली, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला गेलीस, मग स्टेट लेवलला गेलीस. स्टेट लेवलला गेलीस तेव्हाचा अनुभव कसा होता? तेव्हा राज्यभरातून जे स्पर्धक आले होते त्यांच्याकडे बघून तुला काय वाटलं, की तू कुठे कमी पडतीयस का तू ओके आहेस? काय वाटलं तुला तिथे? पहिला अनुभव कसा होता? जेव्हा मी स्टेटला गेले तेव्हा मी फर्स्ट टाइम म्हणजे एवढं सगळ्यांना बघितलेलं होतं. मग त्यांना बघून थोडी मला भीती वाटायला लागली होती की एवढ्या जणांमध्ये आपल्याला नंबर काढायचा आहे. बरोबर. पण मनाला एकदम हे केलं की नाही, आपल्याला नंबर पाहिजे. मग तेव्हा आमचे सर होते, माझे पप्पा पण माझ्यासोबत कॉम्पिटिशन्सला यायचे. मग त्यांनी मला समजवलं की असं घाबरून चालणार नाही. ओके. बरं, पुन्हा आता आपण तुझ्या योगाकडे येऊया. योगाची जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते तेव्हा कसं रुटीन असतं योगाचं तुमचं? म्हणजे जसं आता आम्ही एखाद्या जिममध्ये जातो तर पहिलं वॉर्मअप असतं, मग त्याच्यानंतर मग ते वेगवेगळे प्रकार आमचे जिमचे करून घेतात. तसं योगामध्ये काही वेगळे प्रकार असतात का, की लहान मुलांसाठी वेगळे, टीनेजर्ससाठी वेगळे, मग यंग गर्ल्ससाठी वेगळे, असं काही वेगवेगळे प्रकार असतात का? आणि ते योगा तुम्हाला एक फिमेल म्हणून तुला ते किती उपयोगी पडतात? योगामध्ये एज ग्रुप्स असतात. मग जे म्हणजे 11 to 14 हा एज ग्रुप असतो. मग त्यांच्यासाठी वेगळी आसनं असतात. आता मी 18+ आहे, मग आमच्यासाठी वेगळी असतात. मग त्यानुसार त्या प्रत्येक आसनाची वेगवेगळी प्रॅक्टिस केली जाते. मग जेव्हा मी योगा क्लासला जाते तेव्हा आमचा 1 तास वॉर्मअप चालतो. मग आम्ही बेसिकपासून सुरुवात करतो, म्हणजे चक्रासन किंवा धनुरासन, असं हळूहळू एक एक आसनं सुरू करतो. मग 7:30 नंतर आम्ही आमची कॉम्पिटिशनची प्रॅक्टिस सुरू करतो, आसनांची, होल्डिंग वगैरे. येस. आपण नेहमीच ऐकतो की योगा म्हणजे शिस्त, योगा म्हणजे तुमचं आयुष्याला लागलेली शिस्त. याचं पूर्ण जर नाव बघितलं तर योगा. तर योगामध्ये असलेली शिस्त, तिथे असलेलं प्राणायाम, मेडिटेशन, या सगळ्याचा तुला तुझ्या रोजच्या आयुष्यामध्ये कसा वापर झाला किंवा त्याचा उपयोग तुला कसा होतो? योगा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरासाठी. कारण का काही वेळेस आपल्याला पेन होतं, मग त्या डॉक्टर पण इन्सल्ट करतात की योगा करा. मग आपल्याला बेसिक आसनं सांगतात, म्हणजे जसं की कमरेचा काही प्रॉब्लेम झाला असेल, मग आपण डॉक्टरकडे जातो. मग ते डॉक्टर म्हणजे योगा थ्रू आपण रिकवर होऊ शकतो. अगदी. आणि ते तू तर 4थीत असल्यापासून योगा करतेस आहेस, त्यामुळे तुझं शरीर आता फारच, आम्ही तुझे व्हिडिओसुद्धा बघितले, असं वाटलं की तुझ्या शरीरात हाडं आहेत ना? तर इतकं सुंदर प्रॅक्टिस तुझ्याकडून करून घेतलेली आहे. या सगळ्या दरम्यान तुला योगा करताना कधी काही अडचणी आल्या होत्या का? काही इंजुरी झाली होती का? आणि त्यातनं तू रिकवर कसं केलंस? जेव्हा मी 7वीत होते तेव्हा मला बॅक इंजुरी झाली होती. म्हणजे मी योगामध्ये काही करू शकत नव्हते, मला कुठलं आसन जमत नव्हतं, म्हणजे मला मागे पुढे वागताना खूप दुखत होतं. मग तेव्हा माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप डॉक्टर कळवले. मग एक डॉक्टर होते, त्यांनी तर सांगितलं होतं की ऑपरेशन करावं लागेल. मग तरी पण आम्ही कराडला माझे मम्मी पप्पा घेऊन गेले होते. मग ते डॉक्टर बोलले की काय नाही झालं आहे, ऑपरेशन वगैरे करायची पण गरज नाही आणि मेडिसिन घ्यायची गरज नाही. मग त्यांनी मला आसनं सांगितले होते असे बेसिक. मग हळूहळू मग ते रिकवर होत गेलं. म्हणजे पुन्हा तू योगामुळेच पुन्हा रिकवर सुद्धा झालीस. बरं, आता पुन्हा एकदा चॅम्पियनशिपकडे. एशियन चॅम्पियनशिपचा तुझा जो पहिला अनुभव होता, ज्यामध्ये इतर देशातील स्पर्धक होते, तो अनुभव तुझा कसा होता? ती माझी पहिली इंटरनॅशनल होती. त्यावेळेस पार्टिसिपंट्स थोडे कमी होते, पण आता कॉम्पिटिशन खूप वाढत चालले आहे. कारण का आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला टोटल 78 कंट्रीज आले होते. तेव्हा थोडे कमी होते कारण का ती पहिली इंटरनॅशनल होती. पण खूप भारी वाटलं होतं कारण का मी आपल्या भारताकडून खेळले होते. तो एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. इतर देशातले, इतर भाषांमध्ये बोलणारे लोक होते. थोडी नर्वस झाली होतीस तेव्हा? कारण का त्यांची लँग्वेज वेगळी आणि आपली लँग्वेज वेगळी असल्यामुळे थोडं डिफिकल्टी आली होती. पण इंग्लिश थ्रू आम्ही बोलायचो, पण काही जणांना अडचण यायची, त्यांना इंग्लिश पण असं नीट जमत नव्हतं. मग त्यांचे कोचेस थ्रू आम्ही त्यांच्या कोचशी बोलायचो. मग त्यात एक कोच त्यांना ट्रान्सलेट करून सांगायचो. आणि त्या चॅम्पियनशिप नंतर आता ही अहमदाबादमध्ये झालेली वर्ल्ड चॅम्पियनशिप, तिथला अनुभव कसा होता? तिथे किती स्पर्धक होते आणि तेव्हा तुला भीती वाटली होती का?
इथे टोटल 600 प्लस पार्टिसिपेंट्स होते. ओके. स्टार्टिंगला मला खूप भीती वाटली होती कारण का म्हणजे कॉम्पिटिशन वाढत चालले. आता माझ्या इव्हेंटमध्ये म्हणजे भरपूर कॉम्पिटिटर्स होते. ओके. मग जेव्हा त्यांची मी आसनं बघितली तेव्हा थोडी भीती वाटली होती की कारण का आमचं कसं असतं 7 मार्क्स म्हणजे असे टोटल 10 मार्क्सपर्यंत आसनं असतात. बरं. आणि ते मुलं पण 10 मार्क्सची आसनं करत होते. आणि जे 10 मार्क्सचे करतील त्यानुसार त्यांना मार्क्स मिळतात. मग ते 10 मार्क्सचे करत होते. मग मला पहिली खूप भीती वाटली होती. तर मी ब्रीथिंग एक्सरसाइज केली कारण का आम्हाला कोचेसनी सांगितलं होतं की जर टेन्शन आलं तर ब्रीथिंग एक्सरसाइज करा, शांत बसा, काही करू नका, 2 मिनटं गप्प बसा. मग मी अशी मनाला हे केलं की नाही आपल्याला भारतासाठी मेडल मिळवायचं आहे, आपल्याला नाव पुढे न्यायचं आहे. ओके. जेव्हा तुला टेन्शन येतं रिअल लाईफमध्ये इतर वेळेला सुद्धा योगाच्या व्यतिरिक्त सुद्धा, तेव्हा तू मेडिटेशन करतेस का? आणि आम्हाला समजा जर टेन्शन आलं तर कशा पद्धतीने मेडिटेशन करायचं, आम्हाला थोडेसे टिप्स देशील? म्हणजे रिलॅक्स हो. आम्हाला असं सांगितलं होतं की डीप ब्रीदिंग करायची. ओके. आणि ब्रीद आउट करायचं, असं 2-3 वेळा करायचं आणि टेन्शन रिलीफ करायचं. असं खरंच होतं? असं मी करते, म्हणजे असं मनाला असं बरं वाटावं म्हणून मी करते. ओके. आणि रिलॅक्स होतं आणि तुला थोडं मोटिवेट होतं की ओके आपल्याला आता सुरुवात करायची आहे. छान. म्हणजे योगासनाचा वापर तू फक्त चॅम्पियनशिपसाठी नव्हे तर तुझ्या पूर्ण आयुष्यासाठी करतेस आहेस. हल्ली अगदी 11वी-12वीपासूनची मुलंसुद्धा ड्रग्सच्या ॲडिक्ट व्हायला लागलेली आहेत किंवा ती ड्रग्स आता अगदी सर्वसामान्यपणे प्रत्येकाला मिळायला लागलेली आहे. तर या ड्रग्सकडे न वळता अशा मुलांनी आपल्या हेल्थकडे कसं लक्ष द्यावं किंवा त्यांना तू काय मेसेज देशील की योगा यांच्यासाठी कसे मदत करू शकेल? त्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे रोज सकाळी, किमान अर्धा तास मेडिटेशन केलं पाहिजे. ओके. आम्हाला खूप छान वाटलं. आता तुझ्याशी बोलून तर झालंच आहे, एक 5 मिनटं मी तुझ्या सरांशीही बोलणार आहे. तू इथे आज आलीस, योगा संदर्भात आम्हाला खूप छान माहिती दिलीस. मेडिटेशनची गरज आता सगळ्यांनाच आहे आणि तू पुढच्या चॅम्पियनशिपसाठी किंवा पुढच्या स्पर्धांसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे जागर मीडियामध्ये. आज तुमची विद्यार्थिनी जिने 4थीपासून योगा तुमच्या पाग व्यायामशाळेमध्ये जॉईन केलं आणि आज तिने सुवर्णपदक मिळवलं. एक नव्हे तर 2 सुवर्णपदकाची ती मानकरी आहे. तर तिचा हा प्रवास कसा होता तुम्ही थोडक्यात सांगाल का? साधारण एक 4थीत असताना तिच्या वडिलांनी माझ्याकडे तिला पहिलं पाग व्यायामशाळेमध्ये आणलं. मी ज्या संस्थेत शिकवतो. साधारण सुरुवातीला जेव्हा तिचा प्रवास चालू झाला तेव्हा ते 1 दिवस आड करून येत होते. आणि तिच्या बॉडीमध्ये अशा काही गोष्टी आहेत की जे योगासाठी ज्या गरजेच्या आहेत. काही अनुवंशिकपणात जे फ्लेक्झिबिलिटी जी लागते, काही वेळा मुलांच्या अनुवंशिकपणातच येतं ते. तर अशा काही गोष्टी तिच्यामध्ये नॅचरल आलेल्या आहेत आणि त्याचा वापर मला चांगल्या कॉम्पिटिशन लेवलला करून घेता येईल असं जेव्हा मला वाटलं तेव्हा मी त्यांच्या वडिलांशी एकदा चर्चा केली की तुम्ही कारण ते लोटे ते चिपळून असा जो 20 किलोमीटरचा प्रवास आहे तो बाईकने करायचे. बापरे. त्यावेळेला सगळे ऋतू म्हणजे थंडी असेल किंवा पाऊस असेल तर ते बाईकने प्रवास करायचे. तिची आई, स्वतः ती आणि बाबा. आणि या दरम्यानमध्ये त्यांना रेग्युलर प्रॅक्टिसला बोलवणं हे थोडंसं माझ्यासाठी हे होतं, पण त्याचा फायदा होऊ शकेल किंवा तन्वी भविष्यात त्याचा फायदा करेल असं त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी अगदी एका क्षणात सांगितलं की आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करू, आम्ही घेऊ. आणि त्याप्रमाणे तिची रेग्युलर प्रॅक्टिस चालू झाली. त्या प्रॅक्टिसच्या दरम्यान तिच्यामध्ये एवढे थोड्या हे गोष्टी चांगल्या दिसायला लागल्या. कॉम्पिटिशन लेवल चांगली तयार झाली. साधारण 1 वर्ष 1.5 वर्षातच तिने कॉम्पिटिशन लेवलचा एक चांगला बेस तयार केला. त्यानंतर तिला थोडी बॅक इंजुरी अगदी तिच्या सुरुवातीच्याच काळात झाली आणि ती पुढे मग आम्ही काही डॉक्टरांचे सल्ले घेतले आणि तिला रेस्ट दिली. आणि त्याच्यानंतर पण रेस्ट दिली म्हणजे व्यायामशाळेत येऊ नको असं नाही आहे. व्यायामशाळेत ये, त्या वातावरणात राहा, प्रॅक्टिस कशी चालू आहे ते बघ आणि त्याच्याप्रमाणे मग पुढे त्यांनी ते कंटिन्यू आणि ती रिकवर झाली. इंटरनॅशनल गेम्समध्ये जेव्हा तन्वी पहिल्यांदा उतरली तेव्हा तुम्ही तिच्याकडून कशा पद्धतीने प्रॅक्टिस करून घेतली?
आता ही फॉरवर्ड बेंड हा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये ती खेळली. हो पुढे वाकणे असं. पुढे वाकणे. तर त्याच्यामध्ये आम्ही पहिलं सुरुवातीला कसं आहे, ही जी इंटरनॅशनल झाली तर त्याची सुरुवात असते की जिल्हा पहिली स्पर्धा होते, नंतर राज्य स्पर्धा होते, राष्ट्रीय स्पर्धा होते आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांच्यातून सिलेक्ट होऊन ही मुलं इथपर्यंत जातात. इंटरनॅशनल पर्यंत डायरेक्ट जातात. इंटरनॅशनल कोणती इश्यू होत नाही. मग त्यावेळेला तिथपर्यंत जाण्यापर्यंत जी राष्ट्रीय स्पर्धा आहे ती खूप मोठी आहे, ती चॅलेंजिंग आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण नॅशनलला येणारे जे संघ आहेत त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्याकडे डाटा लागतो, असावंच लागतं. अभ्यास करण्यासाठी गरजेचं आहे. तर मगाशी तन्वीला विचारला तोच प्रश्न पुन्हा एकदा. आत्ताची तरुण पिढी काही व्यसनांकडे जाताना दिसतेय, काही सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. सोशल मीडिया हे सुद्धा एक व्यसनच आहे, त्याच्या आहारी गेलेली दिसतेय. तर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त यंग जनरेशनच कशाला, तर सर्वच जनरेशनसाठी योगा किती महत्त्वाचं ठरतं? खूप जास्त महत्त्वाचं ठरेल. पण त्याच्यामध्ये अवेअरनेस आता पालकांमध्ये खूप जास्त, आपल्याकडचं जे वातावरण आहे ते थोडंसं असं एक आहे की खेळ हा कमी आहे आणि शिक्षणाकडे जास्त फोकस होतो. आणि जर मुलांना जसं शिक्षण आहे तसं जर खेळाकडे थोडंसं वळवलं तर कदाचित ही गोष्ट कमी प्रमाण होईल. तर धन्यवाद सर. आज तुम्ही जागरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत. आता तुमच्या पाग व्यायामशाळेमध्ये तन्वीसारख्या किती स्टुडंट्स तयार होतात ज्या इंटरनॅशनलसाठी जाणार आहेत? अगदीच जर सांगायचं झालं तर आता जवळजवळ 7 ते 8 मुली आहेत आपल्याकडे ज्या एवढ्या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये खेळू शकतील. आज एक स्टुडंटचं हिच्यासोबतचीच एक ट्रायल सिलेक्शन खेळली होती. ती स्वरा गुजर नाव आहे तिचं. खूप चांगली स्टुडंट ही आहे. पण तिचं थोडक्यात असं आहे की तिला रिझर्व्ह प्लेअर लिस्टमध्ये ती नाव होतं तिचं. आत्ता ती खेळू नाही शकली, पण जर ती सुद्धा जर खेळू शकली असती तर कदाचित भारताला एक मेडल अजून एक मेडल मिळालं असतं. नक्कीच सर. चिपळूणच्या पाग व्यायामशाळेचं नाव आता जगभर गेलेलं आहे. तन्वीमुळे असेल, तुमच्या मेहनतीमुळे असेल आणि अशा छान छान स्टुडंट्स तुमच्या व्यायामशाळेतून आम्हाला मिळत राहोत आणि त्या अशाच इंटरनॅशनल खेळत आणि सुवर्णपदक आमच्यासाठी भरभरून घेऊन येऊत अशी अपेक्षा करूया. आणि सर तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.